लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी.आर. काढला असून या जी.आरमुळे ई-के.वाय.सी मधील तांत्रिक अडचणी तसेच उणिवा दूर होणार आहेत व ज्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींचे हप्ते मिळत नव्हते त्यांचे हप्ते सुरळीतपणे सुरू होतील। तर आजचा हा जी.आर. काय आहे ते आपण पाहू। तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी.आर. काढला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-के.वाय.सी माध्यमातून दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी अथवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक 20 जानेवारी 2026 अन्वये कळविण्यात आले होते। तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-के.वाय.सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी अनेक लाभार्थ्याकडून आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येत होती। त्या अनुषंगाने ई-के.वाय.सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सदरील शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रमात किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के.वाय.सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे। अशा प्रकारचा हा जी.आर. आहे। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असो सर्वांसाठी उपलब्ध आहे। तर या जी.आरमुळे पात्र लाडक्या बहिणींना ई-के.वाय.सी करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यास संधी मिळणार आहे। म्हणजेच ई-के.वाय.सी करताना अनावधानाने ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत ती आता दुरुस्त करता येतील आणि पात्र लाडक्या बहिणींचे हप्ते सुरळीतपणे सुरू राहतील। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।